संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे पांडुरंगा करू पांडुरंगा करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भगवत कृपेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तनाने होत असो सेवेसाठी जगद्गुरु श्री संत तुकोबराय महाराज यांचा हा अभंग निवडलेला आहे। भगवत चर्चा प्रारंभ करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून बोला श्री ज्ञानदेव विठाला 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 भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताह निर्विघ्नपणाने पार पडत असो आपण सर्वजण भगवंताचे आश्रित आहात, सेवक आहात। गेल्या 8 दिवसापासून भगवंताची सेवा आपण करीत आहात। कीर्तन रूपी सेवा, भजन सेवा, नामस्मरण, अन्नदान, वारकरी लोकांची भोजनाची व्यवस्था असेल,
अंथरण पांघरणाची व्यवस्था असेल, खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, जे काही असेल, कोणी गाथा पारायणाची सेवा केली, कोणी ज्ञानेश्वरी पारायणाची सेवा केली, अशा अनेक प्रकारची सेवा आपण सप्ताहामध्ये दिलेली आहे. अनेक प्रकारची सेवा अनेकांनी केली. आणि अजून एक सेवा आहे की कोणी काही जरी केली नसेल सेवा, तर करणाऱ्याला करू दिली, हे बी एक महत्वाची सेवा आहे. अशी सर्वांनीच सेवा केली. सेवेच्या मोबदल्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आपणाला प्रसाद देणार आहे, फळ देणार आहे. परमार्थामध्ये फळ आहे, निष्फळ नाही परमार्थ. प्रपंचाचं वर्णन करीत असताना माऊली सांगतात, या फळना चुंबिता फूलना तुरंबिता, जे काही पंडुसुता वृक्षची. हा संसार वृक्षाला फळ नाही आणि परमार्थामध्ये फळ आहे. फळ शब्दाचा अर्थ आहे की सफळ होणे म्हणजेच फळ आहे. जसं की अभंग आहे, आजी संसार सफळ झाला, हे फळ आहे. परमार्थामध्ये फळ आहे. काही फळाची नावं तुम्हाला सांगतो. दुकानातलं काही सामान आहे, परमार्थामध्ये हे जे आपलं जे दुकान आहे, हे जे व्यवसाय धंदा आहे आपला हरिनामाचा, याच्यामध्ये काही फळ भेटतात, आयुर्वेदिक औषधी. एक आहे कायफळ, एक आहे मायफळ, जायफळ, हे फळ आहेत. आणि त्याच्या संग संग जिरे, मिरे, हे ह्या दुकानातले वस्तू आहेत. सांगतो तुम्हाला एक एक वस्तूचं नाव, परमार्थामध्ये कसे भेटतात. एका जनार्दनी मांडली दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. कसं देतो? सगळ्या साधू संतांचं एकच वाक्य आहे, सब सयाने एक मत. आम्ही जरी मान्य नाही केलं तरी संतांचं मत एक आहे. तर हे जायफळ, मायफळ, कायफळ, जिरे आणि मिरे. आधी कुठून सुरू करू? कायफळ पासून सुरू करू. काय शब्दाचा अर्थ आहे शरीर. शरीराला काय म्हणतात? काया. याला फळ असं नाव आलेलं आहे. कशामुळे? ज्याला देठ असते, देठातून तोडून घेतलेलं असते, त्याला म्हणतात फळ. याला कुठं देठ आहे माहित नसेल तुम्हाला. सहज बोली भाषेमध्ये म्हणून जातात लोक, बोंबीचं देठ. हेच तर या फळाचं देठ आहे आणि तिथून तोडून घेतलेलं आहे. काय करतात जन्मल्यावर? नाळ कापतात ना. हे तर फळ आहे एक. हे फळ मिळालं तुम्हाला, परंतु हे काय फळ आहे, पण हे माईक आहे. आलेलं आहे पण जाणार आहे. आज आहे पण उद्या हे नाही.
परिवर्तनशील आहे. त्याचं वर्णन केलेलं आहे. सुंदर माझी जाती गे फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. सुंदर आहे हे काय फळ कसं आहे? सुंदर आहे. सुंदर आहे एकदम. नाक डोळे कान आहा. अजून त्याच्यामध्ये अजून आम्ही त्याला नटून थटून अजून सुंदर केलं. हे काय फळ चांगलं आहे, सुंदर आहे. पण सुंदर आहे पण जाते गे म्हणजे बहुतेक जाणार आहे. जाते गे हे कोणाच्या लक्षात नाही. असं वाटायला की हे इथंच राहते गे. इथंच राहते काय? हे जाणार आहे. हे जर त्याच्या लक्षामध्ये येईल त्याचा देहाचा अहंकार राहणार नाही, त्याला देहाभिमान राहणार नाही. सौंदर्याचा, शरीराचा, तारुण्याचा, पुष्टीचा याचा कशाचाच अहंकार राहत नाही. हे एक फळ. काय फळ? आणि हे माईक असल्यामुळे माय फळ. काय फळ? माय फळ. आणि हे जायफळ म्हणजे जाणार. जायफळ एक राहते ना, तर हेच जायफळ आहे, हे जाणार आहे. आणि याच्यामध्ये अजून दोन गोष्टी आहेत त्या दुकानामध्ये, मिरे आणि जिरे. प्रत्येक माणसामध्ये मीपणा आहे ते मिरे, आणि ते जिरून गेला जिरे. ते जिरे हे सगळं मटेरियल पडून आहे या दुकानामध्ये. सगळं मी सुंदर आहे, मी कलाकार आहे, मी कीर्तनकार आहे, मी हे मिरे. आणि हे मिरे इतके तिखट आहेत, आग आग तोंडाची. लई तिखट मिरे आहेत. हे सगळं पडून आहे आमच्यामध्ये. आणि जेव्हा हे कळालं आणि हे मेरे जेव्हा जिरून गेले मीपणा, तेव्हा ह्या जन्माचं फळ आहे, नाहीतर निष्फळ आहे. आणि ते जिरवण्यासाठी परमार्थ आहे मीपणा. देवा, जोपर्यंत मीपणा आहे तोपर्यंत तुझ्यामध्ये आम्ही येऊ शकत नाही, आणि काला होऊ शकत नाही. जीव ब्रह्मैक्य काला. जीव हे मिरे आहे, मीपणा आहे, आणि हे जिरून गेला की ते शिव आहे. हे जिरून जावं लागतं. याच्यासाठी हे मी घालविण्यासाठी परमार्थ आहे. म्हणून माऊलींनी देवाकडे मागणी केली, मी तू पण जाऊ दे दूरी, पण जाऊ दे दूरी. एकच घोंगडी पांघरू हारी, मी तो पण जाऊ दे दूरी, मी तो पण जाऊ दे दूरी. मी तू पण पांघरू हारी, एकच घोंगडी पांघरू हारी, मी तो पण जाऊ दे दूरी, मी तो पण जाऊ दे दूरी. मिरे कसे असतात? गोड की तिखट? गोड राहतात का? तिखट. ज्याच्या बोलण्यातून माणसाला त्रास होत असेल, त्याचं बोलणं तिखट लागत असेल, त्याच्यात काय आहे? त्याच्यामध्ये मिरे. मिरे आहेत. ज्याच्या दृष्टी, पाहण्याची दृष्टी ज्याची अशी असेल, क्रूर दृष्टी, भयभीत करणारी दृष्टी असेल, काय आहे त्याच्यामध्ये? मिरे आहे. मी. सर्वात जास्त वस्तू कोणती भरली याच्यात? मी.
म्हणून ते मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. घोंगडी म्हणजे शरीर, हेच काय फळ, हे जाऊ दे आणि तुझ्यामध्ये मला सामावून घे म्हणजे काला. असं काला आहे. तर हे मी घालण्यासाठी परमार्थ आहे. पण उलट पक्षी परमार्थामुळे मी वाढत जर गेलं तर ते खरा परमार्थ नाही. आम्ही अजून परमार्थ सुरुवातच केला नाही. बरं होतं आधीच आम्हाला काही येत नव्हतं तेव्हा मी वाटत नव्हतं. आता 4 अभंग आले तर ते सांगून ये. आता मी 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 वाढत चाललो. वाढणाऱ्या मीला कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे. आणि हे मी कशानं वाढते तर हे आपल्या इथं सृष्टीमध्ये 2 भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. एकीकडे प्रपंच आहे, एकीकडे परमात्मा आहे. एकीकडे संसार, एकीकडे देव. हे 2 भाग आहेत. जेव्हा देवाचे होऊ आम्ही तेव्हा मीपणा जिरून जाईल आणि देवापासून दूर जाऊ संसाराकडे, संसाराचं होऊ तर मी शिल्लक राहील, वाढत राहील. आम्ही संगती केली पण कोणाची? हे 2 भागामध्ये कोणाची संगती केली आम्ही? देवाची की संसाराची? मग मी वाढल की कमी होईल? वाढल्यावर काला होईल का? देवात मिसळल का देव? मला सांगा, तुम्हाला इकडं नांदेड जायचं आहे. नांदेड तर कोणीकडल्या गाडीत बसावं लागेल तुम्हाला? इकडं चिखली फाट्याकडे जाणाऱ्या का इकडल्या? एकच रोड आहे, पण दिशा जर चुकली तर नांदेड जवळ येईल का दूर जाईल? गाडीत बसले, गाडीची व्यवस्था आहे, रस्ता आहे, हायवे रोड आहे, सगळंच काय आहे, परंतु चुकलंय काय? दिशा. दिशा चुकली तर नांदेड जवळ येईल की दूर जाईल? दूर जाईल. आणि म्हणून आमची दिशा जर चुकली, देवाकडे जाण्याची दिशा जर चुकली आणि आम्ही संसाराकडे लागलो तर देव जवळ येईल का आता देवापासून दूर जाणार? आणि देवाच्या जवळ जाणं म्हणजे काला आणि दूर जाणं म्हणजे हे जन्म मरण संसार. आपल्याला काय करायचं आता? काला मी पणा जिरल्याशिवाय देवाकडे जात नाही आणि गेल्याशिवाय जिरत नाही. आता काय करणार? संत सांगालेत परंतु आम्हाला ते स्पष्ट समजना गेलंय. संत सांगतात, नांदेडच्या दवाखान्यामध्ये एक रोगी गेला. अनपढ माणूस होता, ग्रामीण भागातला, शिक्षण शिकलेला नाही, निराक्षर माणूस. डॉक्टरनी तपासलं, औषधी दिल्या, ठीक आहे ना, आणि सांगितलं वाचता लिहिता येते का तुला? ते म्हणले मला काहीच येत नाही. रोग्यानं सांगितलं. डॉक्टर म्हणले ठीक आहे, तर मग 1 तासाला 1 गोळी खाय तू, असं त्याला सांगायचं. याला तास कळत नाही, याच्यापेक्षा घड्याळ नाही. माझ्यासारखंच होतं बिना घड्याळाचं. घड्याळ. मग डॉक्टर म्हणला ठीक आहे, आता 1 गोळी. गिळून घेतलं गोळी. मग डॉक्टरनं त्याला एक वेळेचा अंदाज काढून सांगितलं की 1 तासात हे भोकरला पोहोचते. कुठं? बोधडीचा माणूस आहे तर 1 तासात कुठं पोहोचते? नांदेडहून निघाला भोकरला. तर असं सांगितलं की आता इथं गोळी खाल्लास ना, भोकरला गेल्यानंतर 1 गोळी घे पुन्हा, आणि बोधडीत गेल्यानंतर पुन्हा 1 गोळी घे.
अशा 3 गोळ्या तू घेऊन टाक. बरं म्हणलं, ते गाडीत बसलं, पण ते होतं रोगी माणूस, रात्री झोप मोडलेली होती. जसं गाडीत बसलं की त्याला लागली झोप, आणि ते भोकरच्या ऐवजी हातगावला उतरलं. पुढे कोणतं गाव? हातगावला हिमायतनगर. हिमायतनगरला उतरलं. आणि हिमायतनगरला आल्यावर त्याला जाग आला, चेव आला. हे कोणतं गाव आहे विचारलं. ते म्हणले हिमायतनगर आहे. अरे, डॉक्टरनं कुठं घे म्हणलं होतं गोळी? दुसरी गाडी धरून भोकरला गेला. आता भोकरचा आणि गोळीचा काही संबंध आहे का हो? संबंध आहे का? भोकर याच्यासाठी सांगितलं होतं की तिथं जाईपर्यंत 1 तास होते. आता सांगा, सांगणाऱ्यानं सांगितलं बरोबर, पण ऐकणाऱ्याचं अनावधान आहे म्हणून दिशा चुकली. तसं आम्हाला सांगितलं नाही असं नाही, पुष्कळ सांगितलेलं आहे, पण दिशाभूल झाली. सांगितलं होतं एक आणि आम्ही केलं दुसरंच. दिशाभूल झाली. आणि दिशाभूल झाल्यामुळेच दशा पाहत नाही या समाजाची. दुर्दशा झालेली आहे. तर असं हे दिशाभूल होऊ नये याच्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ. कोणाची संगती कराव, तर कोणाची संगती करावं तर कोण्या दिशेनं जावं. संगतीसाठी 2 आहेत भाग. तर इकडे जायचं की इकडे जायचं हेच कळत नाही. ज्याची संगती केली फजिती झाली, आणि ज्याची संगती केली निश्चिंती झाली. एकाच्या संगतीमध्ये फजिती आहे, एकाच्या संगतीमध्ये निश्चिंती आहे. पण आम्हाला काय आवडते? फजितीची सवय लागली, व्यसन होऊन गेलं फजिती, व्यसन. निश्चिंती आवडत नाही जीवाला. गरीबा जवळचा घोडा श्रीमंतानं घेतला, सामान वाहून वाहून पाठीला टक्कल पडलेलं, माशा बसतात वरी, गोमाशा सगळ्या अंगावर त्याच्या, असला घोडा श्रीमंतानं घेतल्यावर त्याला साबण सोडा लावून धुवून काढलं, त्याच्यावरल्या गोमाशा काढून टाकल्या, बांधलं खुंट्याला, चारा टाकला. ते घोड रडू लागलं, डोळ्यातून अश्रू गळू लागले, चारा खायना गेला घोडा. याने त्याला बोलून घेतलं आणि विचारलं की तुमच्यापासला घोडा चारा खायना गेलाय, काय कारण आहे सांगा. त्याने म्हणला, हा, त्याला धुतलाव का? हो. त्याच्या गोमाशा काढलाव का? हो. हा, कळालं त्याला. ते बरोबर आहे म्हणे, तुम्ही जेव्हा गोमाशा आणून सोडसाल त्याच्या अंगावर तेव्हाच ते चारा खाईल. गोमाशा काही चांगली गोष्ट नाही, पण घोड्याला सवय लागली. तसं हे संसार काही चांगली गोष्ट नाही, पण आम्हाला फजिती काही चांगली गोष्ट नाहीये आईस्क्रीम सारखी, पण आम्हाला सवय लागली. मग त्यांनी पुन्हा एक गोमाशा आणून घोड्यावर सोडल्या की खुश झाला घोडा आणि खायला सुरू केलं. दुखिया दुःखाची जिम्हार. माऊली सांगतो, दुःख भोगण्याची सवय लागलेल्या जीवाला निश्चिंतीची कुठं गरज वाटते, आणि म्हणून आम्हाला आमचंच बरं वाटते. जसं आहे तसं, जे आहे ते आमचं बरोबर आहे. पण संत याच्यातून काढण्याचा प्रयत्न करायला, आणि हे ज्याला कळालं इथून निघाव, फजितीतून निश्चिंतीकडे जाणं, हे आपली पारमार्थिक यात्रा आहे.
ज्याला कळालं ते तुकोबर आहे. आणि मग म्हणून त्यांनी सांगितलं की देवा, आम्ही पुष्कळ संगती केली याची, जडाची संगती, खळाची संगती, खळाची संगती उपयोगाशी नये, आपणा अपाय त्याच्या संगे. बघा, ही संगती करत गेलो आम्ही. आम्ही चांगले आहो, पण ज्याची संगती करतो ते चांगलं नसेल तर. एक एक सांगतो तुम्हाला, एक माणूस बेंदाडात पडला चिखलामध्ये आणि सारे कपडे भरून गेले. तुम्ही पांढरे शिपट कपडे लिहून माझा दोस्त आहे म्हणून त्याला आलिंगन दिलं तर काय होईल? कसं होईल? तुम्हाला पडायची गरज आहे का आता मोरीमध्ये? संगती केली तरी पडल्यापेक्षा अधिक होते. म्हणून संगती कोणाची करावं? जगद्गुरु तुकोबरायांनी एक दृष्टांत दिलेला आहे. सगळ्यात अनमोल वस्तू आहे, त्याचं नाव हिरा आहे. हिरा अनमोल, पारख करून हिरा घेतात आणि त्याचे कोट्यावधी रुपये त्याची किंमत आहे. खऱ्या हिऱ्याची एक पारख आहे त्याची. परीक्षा आहे. कसली परीक्षा? आयरणीवर ठेवायचा हिरा आणि घनाने ठोकायचा. जर खरा असला आयरणीमध्ये उतरून जाईल मध्ये, आणि खोटा असला तर चुरा होऊन जाईल. हिऱ्याची पारख आयरणीनं घनानं होती. हिऱ्याची पारख. तुका म्हणे हिरा करणीचा होय चुरा. आता आपण हिरे आहोत की ओरिजिनल आहोत की नकली आहोत? तुमचं तुम्ही आपण बघून घेऊत. एक कलाकारानं काय केलंय, एक नकली हिरा तयार केला. हुबेहूब कोणी ओळखू शकत नाही असा हिरा. राज दरबारामध्ये आला, राजाला ते हिरे दिले त्याने दोन आणि सांगितलं की हे मी एक तयार केलेला आहे आणि एक असली हिरा आहे, एक मी बनवलेला आहे. याच्यातून ओळखू येते का तुम्हाला? राजानं पुष्कळ पाहिलं परंतु ओळखू येणं गेलं. राजानं सभा घेतली आणि सभेमध्ये ती गोष्ट ठेवली, विषय, जो कोणी हे नकली असली हिरा ओळखेल त्याला 1,00,000 रुपये इनाम. कोणी उठायचं, मी पाहतो म्हणायचं, जवळ जायचं, सांग म्हणलं ओळखूच यायचं नाही. पण अजून एक शर्त होती की जर हिरा जर नाही ओळखला, नकलीला जर असली म्हणून हात लावला तर 1,00,000 रुपये दंड. ओळखला तर इनाम, नाही ओळखला तर दंड. आता कोण उठल? एवढ्या माणसामधून कोण उठल? आता कोणापाशी 1,00,000 रुपये आहेत? आणि माझ्यासारख्याला उठ म्हणलं तर कसा उठू शकतो? राजानं सांगितलं की एवढ्या सभेमध्ये कोणीच नाही का हिरा पारख करणारा? कोणीच नाही का? त्यावेळेस त्याच्यामध्ये एक सुरदास होता, दोन्ही डोळ्यांनी आंधळा, जन्मांध माणूस. त्यांनी हात वरी केला, मी ओळखतो राजेसाहेब, मी ओळखतो. सगळी सभा तटस्थ होऊन गेली की हे कसं ओळखणार? एवढे डोळ्याचे माणसं फेल आहेत, स्तब्ध बसून आहेत, हे कसा ओळखणार? ते म्हणले, राजानं सांगितलं त्याला घेऊन या रे, इकडे घेऊन या. आंधळा माणूस जवळ आला. 12:30 झाले होते. किती? नाही आता बघू नका,
12:30 झाले होते आणि त्यांनी ते आंधळा माणूस आला आणि दोन्हीला चापळून पाहिलं. आंधळ्याला सांगितलं होतं की ओळखला नाहीस तर 1,00,000 रुपये पाहिजे दंड. ते म्हणला देतो मी. आणि त्याला दोन्हीवर हात ठेवला, असा सांगितलं हे असली आहे, हे नकली आहे. कलाकाराला विचारलं की हे ना ओळखलं काय? हो की राजे साहेब, बरोबर ओळखलं म्हणे त्याने. सगळ्यांनी टाळी वाजली. 1,00,000 रुपये इनाम. कोणाला? सुरदासाला. पण राजाने विचारलं की हे ओळखलास, तुला 1,00,000 रुपये मिळणार, परंतु हे कसं ओळखलास एक बार सांग तरी आमच्या माणसाला. ते म्हणला फुकट नाही सांगत, सांगायचे 1,00,000, ओळखिलेले 1,00,000 आणि सांगायचे 1,00,000. राजाला वाटलं की 1,00,000 गेले तर गेले, राजा हो आपण, पण एक बार माहितीच करून घ्यावं म्हणून 1,00,000 रुपये हे घे आणि सांग. यानं म्हणला याच्यात काय म्हणला एवढे पैसे घालत बसायला तुम्ही. हे जे नकली आहे, हे जे असली आहे, याची ओळख एवढीच आहे की उन्हानं जे तापलेलं आहे ते नकली आहे आणि जे किती ऊन लागलं तर तापत नाही, थंड राहते, ते असली आहे. वा. संसारामध्ये कितीही समस्या आल्या, कितीही संकट आले, कितीही कष्ट आले, तर जे तापत नाही, जे कधी गरम होत नाही, जे कधी बिघडत नाही, ज्याची बीपी नॉर्मल. हाय होत नाही, असली हिरा तापत नाही कशानच, आणि गोष्टी गोष्टीला गरम होते. संसाराच्या तापे तापलो मी देवा, 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 संसाराच्या तापे तापलो मी देवा. करी काया सेवा कुटुंबाची, करी काया सेवा कुटुंबाची, मनवोनी तुझे आठविले पाय, येई वो माझे माय बापे, मनवोनी तुझे आठविले पाय, येई वो माझे माय बापे. मनवोनी तुझे आठविले पाय, आठविले पाय, मनवोनी तुझे आठविले पाय, वो माझे माय आठविले पाय. असली हिरा आणि नकली हिरा. आता आपल्या आपण परीक्षा करून घ्या, दुसऱ्यानं येऊन परीक्षा करायची गरज नाही. एखादी गोष्ट सोसत नाही आपणाला, कसले आपण म्हणून घेऊ वाटणं गेलंय, पण पक्केच नकली आहे आपण. मला तर सोस ना बाबा, तर तुम्हाला सोसत असेल तर तुम्ही असली नकली महाराज, दुसऱ्याची नक्कल मारणारा नकली महाराज. संसाराच्या संगतीमध्ये ही योग्यता येऊ शकणार नाही, हे अधिकार येऊ शकत नाही. गुरुच्या कृपा झाली, गुरुनं बोध केला की ते असली होऊन जाते. असली मतलब अर्थात मी शरीर आहे, मी संसार आहे, हे नकलीपणा आहे, आणि मी वासुदेव आहे, हे असलीपणा आहे. वा. असा असलीपणा जेव्हा येईल त्याला हे सहन होईल सगळं. सुख दुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची हरिरंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेचे. हे असली हिरा आहे. संत हे असली आहेत. असली नकली कळतंय.
बस एखादी 1000 रुपये कमी देऊन बघाव. अजून कुठं नेऊन परीक्षा करायची गरज नाही त्याला. एक नोट कमी ठेवून बघाव त्याच्यात तापतय. हिरा ठेविता राणी वाच मारिता घरी ए वाच मारिता घरी वाच मारिता घरी राणी वाच मारिता घरी वाच मारिता घरी वाच मारिता घरी तोची बोल पावे खरा तोची बोल पावे खरा कररिता होय तुरा कररिता होय तुरा कररिता होय तुरा पावे घोरा कररिता होय तुरा कररिता होय तुरा कररिता होय तुरा. चला असली नकलीची गोष्ट झाली. आता पारख परीक्षा झाली. आता पुढे सांगतो तुम्हाला. नकली हिरा सोडून द्या. आता असलीची गोष्ट सांगतो. घन हे लोखंडाचं आहे पण हिरा फुटत नाही. हिऱ्याला फोडण्याची एक उपाय आहे, एक साधन आहे. हिऱ्यानंच हिरा चिरला जातो. जैसा हिरेने हिरा चिरिजे तैसा मनेची मन धरिजे. जै गुरुकृपा पाविजे संपूर्ण स्वये. नाथ भागवतातली ओळ आहे. जैसा हिरेने हिरा चिरिजे. बाकी कशा नाही, परंतु एवढा ओरिजिनल, एवढा असली हिरा, एवढा मूल्यवान हिरा. परंतु एक सांगतो तुम्हाला, ढेकण कोणी बघितले का? आता नाहीत ना, पण आधी खूप चावले ना तुम्हाला. बरेच चावले आहेत. झोपू दिले नसतील. ढेकण केवढे राहतात? घना एवढे राहतात का? जाऊ द्या, बारीक राहतात. घना एवढे निब्बर राहतात का? ढेकण नाही, निब्बर बी राहत नाहीत. घना एवढा आकार बी राहत नाही. घणासारखं घनत्व बी राहत नाही. घन शब्दाचा अर्थ घनत्व, घट्ट. म्हणूनच त्याचं नाव घन. द्रव नाही, घन आणि द्रव हे दोन शब्द आहेत मराठीमध्ये. मला येत नाही मराठी. त्याचं नाव घन का पडलं म्हणजे घट्ट असं है ना. तर तेवढं ते हे जे काय म्हणतात त्याला, ढेकून. तेवढ्या घनानं न फुटणारा हिरा, एवढा नरम, एवढा बारीक ढेकून जर त्याच्यावर गेला आणि त्याची संगती जर झाली रे, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला. 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 तू संगे नाडला साधू जैसा. तू संगे नाडला साधू जैसा. तू संगे नाडला
कुसंगी नाडला साधू तैसा कुसंग करू नये साधून त्याच पतन होऊन. म्हणून तुकोबाराय म्हणाले की आम्ही असं सगळं करून बघितलं, फजिती झाली पण निश्चिंती झाली नाही. आणि सगळं पाहून पाहून आता कळालं, निश्चिंती जर घ्यायची असेल तर या संगतीतून निसंग हो आणि देवाच्या संगतीत लागाव. मग काय होईल? अभंगाचं पहिलं तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती. कृष्णासंग राहणारे गोपाळांची भाषा आहे. हे कृष्णा, तुझ्या संगतीमध्ये आमची निश्चिंती झाली. आतापर्यंत तुझी संगती नव्हती म्हणून आमची फजिती होती. आता तुझी संगती लाभली ना, तेव्हापासून आता निश्चिंती झाली. आता सगळे पोरं सोबतच राहायचे, कृष्णाच्या मागे जायचे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. एकदा त्याची संगती केली ती पुन्हा सोडलीच नाही त्याने. निश्चिंती कुठं आहे? किती शहाणे होते ते पोरं. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, आणि संसारात गुंतले सुमनकळे घे. भ्रमर गुंतले सुमनकळे गुंतलेले. हरीच्या माग जाणं नाही की नाही, हरीच्या मागे जाणं अर्थात शास्त्र प्रमाण मानून साधन भजन करावं, व्यवहार करावं, शास्त्राला प्रमाण. आता सध्या काय झाले की आमचा वेद मार्ग नाही, शास्त्र मार्ग नाही, तर मनोमार्ग आहे. कोणता मार्ग आहे? अनेक मार्ग आहेत. आम्ही कोणता मार्ग निवडला? मनोमार्ग निवडला. कारण मनोमार्गानं जाण्यामध्ये आम्हाला आनंद वाटायला, पण पतन आहे. तो तेथे मुकला. बरं वाटते, वाटायला बरं वाटते सगळंच. संसारातलं सुख आहे की नाही, दिसायला बरं आहे पण तो असायला बरं नाही. विष मिश्रित लड्डू आहे, विष मिसळलेला.
लड्डूचं आकर्षण आहे. लड्डूला बघितलं तर असं वाटायलंय की कधी खाऊन कधी घेऊ असं वाटायलंय, परंतु काय आहे त्याच्यात? विष आहे. तसं आकर्षण आहे, या संसाराचं आकर्षण आहे, पण त्याच्यामध्ये घात आहे ना, ते विष आहे. जे घात आहे ते विष आहे. आकर्षण आहे. ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. कर्षति म्हणजे आकर्षण करून घेतात. ही सृष्टी आहे ना, आपल्या इंद्रियाला आकर्षित करून घेते. रूप आकर्षित करते. रूप, शब्द आकर्षित करतात, आपल्याला ओढून घेतात. रस आकर्षित करते, गंध आकर्षित करते आणि स्पर्श आकर्षित करते. याला काय म्हणतात? पंचविषय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय जीवाला आकर्षित करून घेतात. जोपर्यंत आम्ही त्याची संगती करत नाही तोपर्यंत हे आम्हाला राबवून घेतात. फजितीच फजिती आहे. म्हणून देवाची संगती, देवाच्या संगतीची एकदा गोडी लागली की मग काही खरं नाही, ते सोडू वाटत नाही. आणि देवाच्या संगतीत जे मिळतं ते पुन्हा कुठंच मिळत नाही. ते आनंद, ते परमानंद कुठंच मिळत नाही. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. सुखाच्या व्यवहार सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. सुखाच्या व्यवहार सुख लाभ झाला. आनंद गोंडला, आनंद गोंडला, मागे पुढे सुखाच्या व्यवहार सुख लाभ झाला. सुखाच्या व्यवहार सुख लाभ झाला. आनंद कोरला, आनंद कोरला, मागे पुढे संगती संगाती देवा सवघडे. संगती संगाती देवा सवघडे. सुखाच्या संगती सुखलाभ झाला. गोपिकांना सुखलाभ झाला, गोपाळांना सुखलाभ झाला. एका घरी एका सासूच्या सुना होत्या. आता एखादी गोष्ट सांगते, ह्याला काल्याचे कीर्तन म्हणे वाटतंय त्याला काय. तिकडं एकानं म्हणलं त्याला काल्याचं कीर्तनच येईना म्हणून सांगितलं. येईना ते ना बाबा, आता लोक ठेवाले तर मी काय करू, मला येईना. कसलं राहते की काल्याचं कीर्तन. एक सासू होती, तिचं नाव होतं कल्पना. आणि तिच्या सुना होत्या चाचरी, भूचरी, खेचरी, अगोचरी, उन्मनी. किती झाल्या? 5 सुना आणि कल्पना नावाची सासू. असं एक घर होतं. त्या 5ही सुना भगवंताच्या दर्शनासाठी तरसत होत्या. ते सासू जाऊ द्यायची नाही. अहो, कल्पना देवाकडे जाऊ देते काय? जाऊ देत नाही. आणि ते सासू घरोघर आहे. कोणा एका बाईचं नाव कल्पना असेल तर ते नाही, प्रत्येकामध्ये कल्पना आहे की नाही, तेच जाऊ दे ना सुनायला. अशी कल्पना होती. ती सारखं ध्यान ठेवायची, देवाकडे जाईल, कृष्णाकडे जाईल. कृष्णा सकाळी गायी घेऊन जाताना एक बार रस्त्यावर यायच्या त्या गोपी कृष्णाला डोळे भरून बघायच्या. कृष्ण दर्शन लालसा, लालच लागून जायची डोळ्याला. सारखी व्याकुळ होऊन जायच्या पाहण्यासाठी. आणि कृष्ण निघून गेला की
दुपारची वेळ व्हायची, दिवसभर सकाळपासून दुपारपर्यंत गायी राखायची आणि दुपारच्या वेळेस यमुनेच्या डोहावर गायी कळंबाच्या झाडाखाली बसून निवांत बसून काला खायचे, ते जेवण करायचे. गोपिकांना माहीत झालं की आता कृष्ण कुठं आहे, यमुनेच्या डोहावर आहे. एकमेकीला म्हणायच्या, काय ग आता कृष्णाचं दर्शन दुपारचं कुठं करू आपण, तो वनामध्ये आहे. त्यांनी उपाय काढला की आपण काय करू, पाण्याचं मिश करून भरलेल्या घागरी पालत्या करून रिकाम्या करून सासूबाईला म्हणायचे की पाणी संपलंय आणि आम्ही पाण्याला जातो. जायचं कशासाठी, कृष्णासाठी. निमित्त कशाचं, पाण्याचं. एक ध्यान ठेवा, आपल्यामध्ये आणि गोपिकामधलं अंतर सांगतो तुम्हाला. संसाराचं निमित्त करून परमात्म्याकडे जाणाऱ्या गोपी, परमात्म्याचं निमित्त पुढे ठेवून संसार भोगणारे आम्ही. किती अंतर आहे. संसाराचं निमित्त करून परमात्मा तत्वाकडे जाणाऱ्या गोपी निघायच्या. त्यांना वाटायचं की जाऊ दे, पाणी तर पाहिजे, सासू पाठवून द्यायची, पाणी आणायच्या त्या. पुन्हा एक बार दुपारी कृष्णाचं दर्शन घेऊन परत यायचे. पुन्हा संध्याकाळी गायी गावात आल्या की पुन्हा रस्त्यावर उभा राहून कृष्णाला पाहून यायचे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. सावळा परब्रह्म आहे, डोळ्यामध्ये सामावून घेत होत्या त्या कृष्ण दर्शन. एक दिवस सासूला कळालं की हे पाण्याचं हे ते निमित्त करून जातात आणि कृष्णाकडे जातात. अगं कृष्णाकडे तुम्ही का जाता, असं काय आहे काय त्या कृष्णामध्ये, सांगा तरी. ते गवळी आहे, गोपाळ आहे, आपण चांगल्या घरच्या सुना आहात. आपण आपल्या घरी खायला कमी नाही, पियाला कमी नाही. तुमच्या नवऱ्यापेक्षा तर ते सुंदर नाही ना, आपलं आहे. परंतु त्या म्हणायच्या की नाही सासूबाई, आम्हाला पाहावंच वाटते, जावंच वाटते. प्रयत्न करून पाहिला पण सुना काही ऐकत नव्हत्या. त्यावेळेस सासूनं सांगितलं, अगं सुनाव, हा सोनं पाहिजे का तुम्हाला, कृष्णाकडे तुम्ही जाणार नाहीत तर तुम्ही म्हणाल ते मी तुम्हाला देते, पण कृष्णाकडे जाऊ नका, कृष्णाकडे जाऊ नका. आणि काय पाहिजे तुम्हाला, सोन्याचे दागिने पाहिजे का, उंची वस्त्र पाहिजे का, अंगावर साडी वगैरे, हे जे अष्टभोग आहेत ना ते सगळे विचारले सासून. हे सगळं देतो मी तुम्हाला, पण कृष्णाकडे जाऊ नका. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, नाही देखिले ते मी, नाही देखिले ते मी,
बार घुमाए दो 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 बार नाही देखील ते मिळे. विचारलं सासू नाही अष्टभोग पाहिजे का, ते म्हणली ते भोग तिथं जे आम्ही पाहिले नाही ते तिथं मिळतात. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेईल गे माई. मग तिनं सासूने विचारली, अगं ते आपल्या जातीचं आहे का, ते आपण कोण्या जातीचे आहोत तुम्हाला माहित आहे का. तिनं उत्तर दिली, याती कुळ माझे गेले याते कुळ माझे गेले हरपोने यात कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचूनी आणून रे किती शिकवाल मज वेळा मी तव बोलणार करी. श्रीरंगा जात सांगितली. ते म्हणले जात म्हणजे हरपूनच गेली. तुम्ही कोण्या जातीचे अवघ त्याच्याकडे जायला, तर या तिकुळ माझे गेले हर कोणी श्रीरंगावाच. मग भोग पाहिजे का, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. आता करावं काय आता, सासूचं ऐकच ना गेल्या. तेव्हा सासूनं सांगितले की खबरदार, तुम्ही काहीही अटी मान्य करत नाही, कृष्णाकडे जायचं नाही. तुम्ही घरामध्ये कोंडून टाकली. ते घरामध्ये देवाचा धावा करू लागले, कृष्णा कृष्णा श्री कृष्ण हरे जय कृष्ण हरे, दुखियों का दुख दूर करे. गवळण म्हणू लागले, मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार कृष्णा आ जाओ एक बार. घरामध्ये हे कृष्णा आम्हाला येऊ देत नाही, तर तू ये ना, तू ये. कृष्णाला हाक पोचली. पडिलो दूर देशी मज आठवी मानसी, नको नको हा वियोग कष्ट होताती जीवास. कृष्णा ये तरी, नाहीतर आमचा प्राण तरी घेऊन जाय. दोन्ही पैकी एक कर रे बाबा, आता आमचा जीव राहू शकत नाही. तू बी येत नाहीस, आमचा प्राणही जात नाही. हे काय दुर्दशा आहे. अशी जेव्हा व्याकुळ होऊन त्यांनी हाक मारली, संध्याकाळची वेळ झाली होती. त्या कल्पना नावाची सासू होती ना, तिची माय झाला माय. कृष्ण म्हातारी कुबडी वाकून गेलेली, हातामध्ये काठी आहे, पाठीवर गठोड बांधून आहे. आली काठी टेकत टेकत थरथर त्या आवाजामध्ये हाक दिली तिनं, कल्पना. कल्पना तर जागी झाली, दार उघडली. अगं दार उघडा, माझ्या आईचा आवाज येतोय. दार उघडलं तर काय म्हातारी आहे. थंडीचे दिवस, म्हातारी आली. लवकर आत घेतलं तिला, सुनायला सांगितलं पाणी गरम करा, हातपाय धुवा, मधल्या घरात न्या, शेवाया करा, काय म्हणतात त्याला, खायला, तूप टाकून द्या, पांघरून टाका, हातपाय दाबा, सेवा करा माझ्या माईची तुम्ही. म्हातारी म्हणली ठीक आहे. ते पाठीवरलं गठोडं सोडलं, त्या सुनावर एक चोळीचं खण, एक चोळीचं खण, सगळ्यावर ते कपडे आणलेले टाकून दिले. कल्पना म्हणू लागली, बघा सुनाव, हा एवढी म्हातारी झाली माझी आई, अजून माझ्या माहेरचं बुडालं नाही.
काय जाळाव तुमच्या माहेरच. कल्पना कल्पना अशीच म्हणते, घरोघर कल्पना आहे, भिकारी बनवणारी कल्पना आहे, श्रीमंत नाही ती. आणि मग ती घरामध्ये घेऊन गेले, दार बंद केलं, तिचे पाय दाबत दाबत कृष्णा 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 चिंतन करत होत्या. विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार हितचेत वृत्ती दध्यादिकं मोहवशादवोच गोविंद दामोदर माधवी. कृष्ण भजन करत होत्या. मध्यरात्र झाली, 12 वाजले रात्रीचे. भगवान कृष्ण परमात्मा म्हातारीचं रूप बदलला आणि जवान तरुण असा कृष्ण झाला प्रगट. पितांबर नेसलेला, कुरवळ्या केस, सावळा रंग, लाल ओठ, सरळ पोट. देवाला कधी ढेरी कोणी बघलं का? कोण्या देवाला? एका गणपतीला जर सोडलं, कोण्याही देवाला ढेरी नाही, कारण त्या आयत खालीच नाहीत का. काम करून समाजाचं काम केले, धर्माचं रक्षण केले, एकालाही ढेरी नाही. सरळ पोटाचा राम कृष्ण राम महादेव, डेरीवाले नाहीत कोणी. मग कृष्ण प्रगट झाला, गोड सुंदर रूप आहे. गवळणी त्या खुश झाल्या, पाचही जणी, आणि त्यांची सेवा रात्रभर भोग भोगले. नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे, आत्मसुखाचे भोग भोगले, विषयाचे भोग भोगले नाहीत ते. आत्मसुख परमात्म सुखाचा भोग, आनंदाचा भोग भोगले. रात्र गेली, पहाट झाली. सकाळी भिक्षा मागणारा भिकारी आला दारात आणि हाक मारली, भिक्षा दे. त्यावेळेस कल्पना बाहेरून म्हणाले, अगं दार उघडा, भिकारी आलाय, द्या काही त्याला. त्यावेळेस या सगळ्या गवळणी म्हणल्या, कृष्णा आता आधीच्या सारखं म्हातारी हो, आता सासू बघणार, दार उघडतो आम्ही आता. त्यांना म्हणला गवळणी, आव्हा म्हातारी व्हायचा मंत्रच विसरून गेलात, तर मी काय करू? ते म्हणले, मग आता आमची फजिती होती, दंड मिळते, मार देती कल्पना. ते म्हणला, एवढा मार खाल्ल्याशिवाय माझ्याकडे येता येत नाही. मी पाहिजे तर हे तुम्हाला सगळं सोसावं लागल, नाहीतर हे सहन करायची शक्ती नसेल तर मी नाही, सगळं सोसावं लागल. शेवटी त्याला म्हातारी झाला नाही. दार उघडलं, म्हातारीनं बघितली कल्पनेनं आणि म्हणली, हा असं नाटक करतोस होय तू. त्याच्या हाताला पकडली, फर फर वडत वडत नंदराजाच्या दरबारामध्ये त्याला घेऊन गेली. बघ म्हणले, कसं वाळूशी झाली या गोकुळामध्ये. गावातल्या लोकांना सगळ्या रस्त्यानं जाताना हिचा वडील लेक दिसालाय आणि त्या फक्त म्हातारीला कृष्ण दिसालाय. ते म्हणाले, हे आमच्या घरात होतं, रात्री आमच्या घरात आलं, हे चोरी करायला आलं, हे असं आलं तसं आलं. लोक म्हणाले, हिचंच पोरगा आहे, ह्याच्या घरात राहणं तर कुठं राहील. घेऊन गेली तिथं. अशी घटना घडली. तिथं गेल्यानंतर कृष्णाला विचारलं, काय रे असं का? तर म्हणजे ही सुनाला जाच करते आणि मला भेटू देत नाही, म्हणून मी असंच करणार आता. त्यावेळेस मग सांगितलं की तू जर या सुनायला जर बंधनामध्ये ठेवशील, हे माझे अंश आहेत, हे सगळी सृष्टी माझी आहे. कल्पनेच्या अधीन जीवानं कधीच राहू नये, कृष्णाच्या अधीन हो, तरच भोग सुखाचे सोहळे मिळतात. आणि म्हणून याला सोडून जर घरी आम्ही गेलो पुन्हा, तर काय आहे, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. मग त्या पोरायनं विचारलं, पोरायला, कसं रे आता तुम्हाला घरला जायची इच्छा नाही का तुमची? अभंगाचं 4थं चरण.
तुका म्हणे आता आम्ही नवजो दौडिता. आता आम्हाला तुका